या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूर शहरात सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 25,10,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 6 जानेवारी 2026 रोजी रात्री 11च्या सुमारास जुना कारंबा नाका परिसरात फिर्यादी यांच्यावर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी चाकू व धारदार शस्त्रांच्या धाकाने दरोडा टाकला। आरोपीने फिर्यादीकडील 23 लाख रुपये रोख रक्कम व बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत घटनास्थळावरून पळ काढला होता। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना शहरातील विविध भागातून 8 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक केलेले आरोपी शाहिद अब्दुल गनी शेख, सोहेल हनीफ शेख, उमर फारुक जलाल शेख, मुझहर युनुस सय्यद, समीर राज मोहम्मद शेख, मोईन शौकत शेख, जमीर रफीक शेख, अल्ताफ कादर सय्यद, सर्व आरोपी हे सोलापूर शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत। या गुन्ह्यातील एकूण 23 लाख रुपये रोख, 3 मोटरसायकली, मोबाईल फोन, दरोड्यासाठी वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली असून एकूण मुद्देमालाची किंमत 25,10,300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। 8 जानेवारी रोजी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे शहरातील दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।